जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकतची अनोखी सहल, चक्क मेट्रोने पुण्याची सफर. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकत यांनी यंदा एक अनोखी शैक्षणिक सहल आयोजित केली. या सहलीचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रथमच पुणे मेट्रोने प्रवास करत पुणे शहराची सफर केली. सकाळी लवकर शाळेच्या प्रांगणातून उत्साहात विद्यार्थ्यांनी प्रस्थान केलं. मेट्रोचा प्रवासाचा अनुभव घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तिकीट काढण्याची पद्धत, प्लॅटफॉर्मवरील शिस्त, सुरक्षित प्रवासाचे नियम यांची माहिती शिक्षकांनी प्रत्यक्ष दाखवून दिली. आधुनिक वाहतूक व्यवस्थेचा हा पहिलाच अनुभव अनेक विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. या शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी जेजुरी मंदिर, शनिवार वाडा तसेच राजीव गांधी प्राणी संग्रहालय आदी ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. जेजुरीतील खंडोबा मंदिराचा ऐतिहासिक वारसा, शनिवार वाड्याचे पेशवाईतील वैभव आणि प्राणी संग्रहालयातील विविध प्राणी पक्ष्यांची माहिती मार्गदर्शनांनी सविस्तर समजावून सांगितली. प्राणी संग्रहालयात सिंह, वाघ, हत्ती, साप आणि प्रत्यक्ष पाहताना विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. इतिहास, भूगोल आणि पर्यावरण या विषयाशी संबंधित प्रत्यक्ष अनुभव मिळवणे ही सहल खऱ्या अर्थाने शैक्षणिक ठरली. मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सहल यशस्वीरित्या पार पडली. पालकांनी शाळेच्या उपक्रमाचं मनापासून कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि ऐतिहासिक वारसा प्रत्यक्ष दाखवण्याचा हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी ठरला. पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच शिक्षणासाठी पाठवावे. खासगी शाळेपेक्षा जिल्हा परिषद शाळा दर्जेदार शिक्षण, अनुभवी वर्ग शिक्षक आणि प्रत्यक्ष अनुभवातून घडवणारे उपक्रम देत आहेत. कमी खर्चात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा या शाळांनी जपली आहे. शिकूया आणि पाहूया या संकल्पनेचा उत्कृष्ट नमुना म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकतची ही अनोखी सहल सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. ही सहल यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका शेख मॅडम, पवार सर, यादव सर, शिंदे सर, गोरे सर, सतीश अरुणे व सर्व पालकांनी सहकार्य केले. झुंज मराठीसाठी कॅमेरामॅन अनिल मोरे सर, संदीप जाधव, साकत आष्टी. माझे नाव शेख नौशाद बिहामीदबाई, जीप प्राशा साकत या ठिकाणी मुख्याध्यापक या पदावर मी कार्यरत आहे. आत्ताच आम्ही 12 तारखेला मुलांची सहल आयोजित केली होती. त्यामध्ये एक दिवसामध्ये आम्ही मुलांना जेजुरी, त्यानंतर सिंहगडचा किल्ला असेल, लाल महल असेल, कात्रजचं प्राणी संग्रहालय आणि एक अनोखा उपक्रम म्हणून आम्ही मेट्रोची त्यांना सफर करून आणली. हा जो पाठ होता तो आमच्या इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये शिकवला होता आणि तो शिकवत असताना मुलांची एवढी उत्सुकता होती की मॅडम मेट्रो काय असते, आपल्या इकडची रेल्वे असेल आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे, हे त्यांना एवढी उत्सुकता होती. आणि मग आम्ही ठरवलं, सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन ठरवलं की नाही, काही झालं तरी ह्यांना त्या सफर घडवून आणायची. आणि एक अनोखा असा प्रवास त्यांच्या आयुष्यातला अविस्मरणीय असा प्रवास त्यांनी घडवून आणला. आणि म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की जिल्हा परिषदेची शाळा ही सर्व प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी तळमळीने घेत असते आणि विद्यार्थ्यांचा कसा शैक्षणिक गुणवत्ता वाढेल आणि सर्वांगीण विकास होईल यासाठी तळमळ करत असते. मला पालकांना एवढंच सांगावंसं वाटेल की अशा प्रकारच्या शाळेमध्ये तुमची ही गावची शाळा आहे, तुमच्या मुलांसाठी आहे आणि आम्ही सुद्धा फक्त तुमच्या मुलांसाठी झटतो आहोत. त्यामुळे ही शाळा कशी टिकेल, गुणवत्तापूर्ण कशी राहील यासाठी आम्हाला योग्य ते सहकार्य करा, एवढीच माझी अपेक्षा आहे. मी उत्तम विठ्ठल शिंदे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोकळी वस्ती, केंद्र पिंपळा. आमच्या शाळेची सहल दिनांक 12 तारखेला 12 फेब्रुवारी 2026ला पोकळी वस्तीहून निघाली. पोकळी वस्ती आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकत या संयुक्त शाळेच्या विद्यमाने आम्ही ही सहल आयोजित केलेली होती. सुरुवातीला आम्ही सहल काढताना रात्रीच विद्यार्थी बोलवले होते. साधारणतः 3-4 वाजता आमचा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्यानंतर आम्ही पहिलं ठिकाण घेतलं ते म्हणजे मोरगाव येथील मयुरेश्वर येथील दर्शन घेतलं आणि तिथून पुढचा आमचा प्रवास पुढे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं खंडोबा, जेजुरीचा खंडोबा या ठिकाणी आम्ही गेलो. जेजुरीचा तो खंडोबाचं दर्शन घेतल्यानंतर तिथला सगळा किल्ला वगैरे तंटक सरांनी माहिती दिली. त्याबद्दल अहिल्याबाई देवी होळकर यांनी त्या गडाची डागडुजी केली, बांधण्यात आला. अशा पद्धतीने आम्ही तिथाचं सगळं माहिती दिल्यानंतर पुढे ऐतिहासिक किल्ला जो की सिंहगड या नावाने ओळखला जातो
ज्या ठिकाणी तानाजी मालुसरे यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केलेली होती आणि तो किल्ला शिवरायांच्या ताब्यात दिलेला होता. जेवढे किल्ले जास्त तेवढं स्वराज्य हे भक्कम असणार आहे, अशा पद्धतीची माहिती आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिली. तानाजी मालुसरेंनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये रात्रीच्या वेळी तो किल्ला कसा चढले आणि तो किल्ला कसा जिंकला याबद्दल माहिती दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणाहून परत गडाच्या पायथ्याशी आलो आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला, तो म्हणजे प्राणी संग्रहालय, राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज या ठिकाणी आम्ही गेलो. कात्रज या ठिकाणचे जे प्राणी आहेत ते प्रत्यक्ष पाहण्यामध्ये विद्यार्थ्यांना इतका आनंद वाटत होता. भर अशी मुलं धावत होती, प्रत्येक प्राणी उत्सुकतेने पाहत होते. आणि ते प्राणी पाहिल्यानंतर आम्ही सर्पोद्यानाकडे जायला निघालो, परंतु रात्रीची वेळ झाली असल्याने सर्पोद्यान थोडंसं पाहण्यात आलं आणि त्या ठिकाणी वेळ संपल्या कारणाने आम्हाला जास्त पाहण्यात आलेलं नाही. म्हणून आम्ही तो प्रवास परत पुढच्या प्रवासासाठी निघालो. पुढे गेल्यानंतर आम्ही शनिवार वाडा या ठिकाणी थांबलो. शनिवार वाड्याची भक्कम अशी भिंत आम्हाला त्या ठिकाणी दिसली आणि असं कळालं की त्या काळात हे जे बांधकाम झालेले आहे ते कशा पद्धतीने लोकांनी केलेले असतील, किती परिश्रम, किती मेहनत घेतलेली असेल. शनिवार वाडा पाहिल्यानंतर आम्ही पुढे लाल महालाकडे वळलो आणि लाल महालामध्ये शाहिस्ते खानाची बोटं तोडली गेली. जोवर आलेलं ते संकट त्याच्या बोटावर निभावलेलं होतं. अशा पद्धतीचा हा संदेश आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगितला आणि त्या पुढचा प्रवास म्हणजे आमच्या सगळ्यांची उत्सुकता ताणलेली होती, तो म्हणजे मेट्रोचा प्रवास. ज्या खेडेगावातील मुलांना आमच्या जवळून एक नगर बीड अशी एक रेल्वे जाते, परंतु ते रेल्वेचा प्रवास आणि शहरामध्ये असणारे मेट्रो रेल्वे हे पाहण्यासाठी आणि त्याच्यात बसून प्रवास करण्याचा एक अनोखा असा प्रसंग आमच्यावर त्या ठिकाणी आला आणि सर्व विद्यार्थी आम्ही त्या मेट्रोमध्ये बसलो आणि मेट्रोच्या प्रवासाचा खूप आनंद घेतला. आणि त्या पुढे आल्यानंतर सगळ्यांना भुका लागलेल्या होत्या आणि भुका लागल्यामुळे आम्ही मग रस्त्यामध्ये एका ठिकाणी थांबलो आणि सुरुची असं भोजन आम्ही विद्यार्थ्यांना दिलं. अशा पद्धतीने आमचा हा सहलीचा अतिशय आनंदाचा जो प्रसंग आहे तो आम्ही या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर साजरा केला. पालकांचं या ठिकाणी विशेष सहकार्य लाभलं. पालकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला त्या विश्वासाला आम्ही कुठेही गालबोट लागू दिलं नाही आणि विद्यार्थ्यांनी तेवढ्याच आनंदाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सहल एकदम चांगल्या पद्धतीने पार केलेली आहे. विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा ताळमेळ ज्यावेळेस बसतो त्यावेळेस कुठलाही उपक्रम आपण यशस्वी करत असतो. पालकांनी तेवढा सार्थ अभिमान आणि आशा या ठिकाणी बाळगले पाहिजे. शाळेचे वेगवेगळे जे उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये गाव जर शाळेमध्ये आलं आणि शाळा जर गावाकडे गेली तर तो एक अनोखा असा उपक्रम ठरला जातो आणि वेगवेगळे उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये राबवले जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, ज्ञानाबरोबरच मनोरंजनही झालं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कक्षा वाढल्या पाहिजेत. या दृष्टीने असे उपक्रम वेगवेगळ्या शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये राबवले जातात. यासाठी पालकांचं सहकार्य लाभतं. त्याचबरोबर शिक्षणप्रेमी नागरिक असतील, तरुण असतील यांचंही सहकार्य लाभतं. त्याचबरोबर आम्ही ज्यावेळेस सहलीला थोडासा उशीरच झालेला होता, परंतु आमचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय काकडे साहेब यांनी देखील आम्हाला परवानगी दिली. त्याचबरोबर शिक्षणाधिकारी यांनी देखील आम्हाला सहलीसाठी परवानगी दिली. आमच्या पिंपळा केंद्रातील केंद्रप्रमुख यांनी देखील या सहलीसाठी आम्हाला परवानगी दिली आणि सगळ्या पालकांचं, विद्यार्थ्यांचं खूप असं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन पुढच्या विद्यार्थ्यांना आणखी आनंददायी शिक्षण कसं मिळेल आणि हे शाळेचा जो विकास आहे, शाळेची बौद्धिक कक्षा कशा रोंदवल्या जातील याकडे सर्वांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे. म्हणून आपली मुलं ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पाठवा अशी एक आग्रहाची विनंती या ठिकाणी करतो. कारण ह्या जिल्हा परिषद शाळा जर टिकल्या तर शासनाने जे वेगवेगळे उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी राबवलेले आहेत, मोफत गणवेश असेल, माध्यान्ह भोजन असेल, आता शासन नवीन एक उपक्रम हाती घेते ते म्हणजे विद्यार्थ्यांना दप्तर देखील वाटण्यात येणार आहेत. मग इतक्या सगळ्या सुविधा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मिळत असताना आपण इतर शाळेचा अट्टास का करता, अट्टास का धरता? आपण आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठवा आणि आपल्या विद्यार्थ्याची बौद्धिक, शारीरिक आणि सगळ्याच पद्धतीची जी काही उन्नती आहे, प्रगती आहे ते साधण्याचा आपण सर्वजण आटोकाट प्रयत्न करूया. आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद. मी सतीश दगडू आरुणे, साकत येथील ही आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकत येथील शिक्षकांनी जी शैक्षणिक सहल आयोजित केली त्याबद्दल सर्वांचे मी अगोदर हार्दिक असे अभिनंदन करतो. पूर्वीच्या काळी सहल ज्यावेळेस जायची त्यावेळेस हायस्कूलला 9वी 10वीच्या नंतर सहल जायची.
इतक्या वयात, इतक्या कमी वयात इतकं जास्त फिरून आणणारी ही उपक्रम राबवला त्यांनी, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच पुस्तकामध्ये जे जे आपण फक्त थिअरी पाहतो ते प्रत्येक वस्तू त्यांना प्रॅक्टिकली दाखवण्यात आली. तुमचा किल्ला असेल, तिथला पराक्रम असेल, तुमचे प्राणी संग्रहालय, प्राणी आपण फक्त पुस्तकात पाहतो, टीव्हीत पाहतो, ते त्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळाले. म्हणजे देवस्थानचं आपण ऐकतोच आहे, परंतु ही जी भौतिक आपण जे जिकडे जगाची जिकडे वाटचाल चालू आहे त्या हिशोबाने आपण मेट्रोचा हिशोब केला तर ते अजून बरेचसे पालकच मेट्रोमध्ये बसले नाहीत, परंतु विद्यार्थ्यांना ह्या वयात त्यांनी मेट्रो घडवून आणली आणि सर्व विद्यार्थी सुखरूप एकदम आनंदी वातावरणात त्यांनी घरपोच केले. त्याबद्दल सर त्यांचे अभिनंदन. आणि असेच शाळेत उपक्रम करत राहायला पाहिजे. आणि इतर पालकांनी जे पालक इथलं फुकटचं शिक्षण, जे शैक्षणिक हे खाजगीमध्ये विकत मिळतं त्याच्यापेक्षा जास्त मोफत चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे मराठी शाळेत मिळतं. हा जो गैरसमज आहे की मराठी शाळा आहे तिथं काही शिकवत नाही, तर ही खाजगी शाळा आहे तर चांगले शिक्षण असतं, असं काही नसतं. खाजगी शाळेतले शिक्षक म्हणजे जे शिक्षक हे कुठल्याही परीक्षा इकडं पास होऊ शकत नाहीत, जे इकडं क्वालिफाय होऊ शकत नाही, असे शिक्षक ते खाजगी शाळेमध्ये नेमतात. कमी पगारामध्ये ते मुलाला पाहिजे तेवढं शिक्षण देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे सर्व पालकांनी आपले विद्यार्थी हे मराठी शाळेतच घालायला पाहिजे. आणि मराठी शाळेला सुद्धा गावातील पुढारी असतील किंवा तालुका लेवलचे पुढारी असतील त्यांनी सुद्धा शाळेकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. आणि एक शाळा सुधारली, एक जर अशी बॅच चांगली गेली तर अख्खी पुढची पिढी चांगली होती. आपण पाहतो काय आता कलेक्टर लेवल, IAS लेवलचे अधिकारी असतात. इथं गेट टू गेटचा एक कार्यक्रम झाला नगरमध्ये. अक्षरशः त्या 50च्या बॅचमधली 30 विद्यार्थी हे क्लास 1 क्लास 2 अधिकारी होते आणि पूर्ण मराठी शाळेतले होते. म्हणजे मला सांगायचं काय, एक जर पिढी तुमची, एक जर शिक्षकाची एक 5-6 वर्षी जर सगळे बॅच चांगले असेल तर ती अख्खी पिढीच तुमची एकदम उत्कृष्ट होऊ शकते. त्याच्यामुळं शिक्षकही चांगले शिकवतात, पण त्याचबरोबर पालकांनी आणि पुढाऱ्यांनी शाळेला भरभरून असं सहकार्य करायला पाहिजे. आणि ही शिक्षकांची सहल ही 4थीच्या पुढच्या वर्गाची गेली, परंतु इतर जे लहान विद्यार्थी आहेत 1ली, 2री, 3रीचे त्यांना सुद्धा अशी वाटू नये की आम्ही हे बाकीचे विद्यार्थी सहल गेले आम्हाला सहलेलं नाही, तर त्यांची सुद्धा राहिलेली सोय ही इथं जवळच आमच्या हरुईमध्ये मामाचं म्हणून एक सहल आहे, तिथं त्या सर्वांना सुद्धा फिरून आणलं. त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा दिवसभर अशी फुल एन्जॉय केला. त्यांचं नाचणं असेल, गाण्याचा कार्यक्रम असेल, पोहण्याचा कार्यक्रम असेल, खूप त्यांनी आल्या पालकांनी शिक्षकांनी ते सांगितलं. परंतु विद्यार्थ्यांनी आम्हाला आल्यानंतर 2 दिवस तेच सांगत बसले होते, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही हे पाहिलं, ते पाहिलं. असे उत्कृष्ट प्रकारे सहलीचे आयोजन केलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. मी सुभाष पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकत या ठिकाणी सहशिक्षक म्हणून या ठिकाणी काम करतो. 12 तारखेला आमची या ठिकाणी मोठ्या मुलांची सहल गेली, परंतु जे लहान लहान मुलं राहिले होते या लहान मुलांच्या चेहऱ्यावर अगदीच रडकं वातावरण झालं. म्हणून आम्ही त्याच दिवशी त्या विद्यार्थ्याची सुद्धा रुई 36 या ठिकाणी एक मनोरंजक म्हणून या ठिकाणी मामाचा मळा आहे त्या वॉटर पार्कमध्ये या छोट्याल्या मुलांची सहल या ठिकाणी घेऊन गेलो. त्या ठिकाणी मुलांना सर्व या ठिकाणी अगदी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत एवढा आनंद या ठिकाणी त्यांना मिळाला. त्या ठिकाणी पोहणे असेल, त्यानंतर कारंजामध्ये डान्स असेल, विद्यार्थ्यांना झोपाळी असतील, या सर्वांमध्ये या ठिकाणी त्या मुलांनी भाग घेतला. आणि 2 दिवस मोठ्या मुलांचं आणि लहान मुलांचं या ठिकाणी फक्त आम्ही हे पाहितलं. आणि या ठिकाणी आमच्या मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मेट्रो ही आत्तापर्यंत फक्त आम्ही पुस्तकामध्ये ऐकलेलीच होती, त्या मुलांनी प्रत्यक्ष याचा अनुभव घेतलेला आहे. परंतु आम्हाला हे सर्व सहल जे आयोजन करावी लागली, या सहलीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या केंद्राचे माननीय मुख्याध्यापक राऊत सर, पिंपळा केंद्राचे माननीय केंद्रप्रमुख माननीय जाधव मॅडम, त्याचप्रमाणे तालुक्याचे माननीय आष्टी तालुक्याचे BO काकडे साहेब, त्याचप्रमाणे बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मॅडम डॉक्टर कुवर मॅडम यांचं खूप या ठिकाणी सहकार्य लागलं. त्यांनी आम्हाला परवानगी दिली, म्हणूनच आम्ही हे सहल या ठिकाणी आयोजित करू शकलो. मी यानंतर सर्व पालकांना, इतर जे इंग्लिश स्कूल वगैरे या ठिकाणी विद्यार्थी घालतात त्यांना या ठिकाणी माझी एक विनंती आहे की आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व उपक्रम राबवले जातात. फक्त सहलच नाही, गुणवत्तेचे सुद्धा सर्व उपक्रम राबवले जातात.
तर सर्वांना विनंती आहे की आपण आपले मुलं आमच्या मराठी शाळेमध्येच या ठिकाणी घाला. धन्यवाद. माझं नाव श्रीमती यादव अर्चना सुभाष. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकत येथे मी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. सहल म्हणले की मुलांमध्ये खूपच आनंद, जोश आणि उत्साह असतो आणि त्यांचा हा उत्साह पाहून आम्ही सुद्धा यावर्षी ठरवलं होतं की सहल काढायची. आणि सहलीचा जो आम्ही ठरवलेला होता तो प्रोग्राम सुरुवात मोरेश्वरापासून केली, नंतर जेजुरीगड, त्यानंतर सिंहगड, त्यानंतर खडकवासला धरण, कात्रजची बाग, त्याबरोबर शनिवारवाडा, दगडूशेठ हलवाई गणपती, लाल महल, हे सर्व ठिकाणं मुलांना दाखवले. आमचा उद्देश एकच होता की मुलांना फक्त शैक्षणिकच माहिती नाही तर प्रात्यक्षिक वेगवेगळ्या ठिकाणांची त्यांची भेट व्हावी, त्यांना पर्यटनाविषयी माहिती मिळावी. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी जातो त्यावेळेस आजूबाजूला असणाऱ्या वास्तू, इमारती यांचीही त्यांना माहिती व्हावी. त्याचबरोबर सगळ्यात शेवटी आम्ही ज्यावेळेस मेट्रो ट्रेनमध्ये बसलो तर मेट्रो ट्रेन मुलांनी याच्या अगोदर फक्त पाहिली असेल, ऐकली असेल, परंतु प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेण्याची संधी आम्ही आमच्या शाळेतर्फे त्यांना उपलब्ध करून दिली. मुलांनीही त्याचा खूप आनंदाने त्याचा आनंद घेतला त्या सहलीचा आणि मुलांना त्यातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी माहिती भेटली. खडकवासला धरण ज्यावेळेस आम्ही पाहायला गेलो त्यावेळेस तिथे असणारे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा खडकवासला धरणामध्ये असणारं जे पाणी आहे ते कसं येतं, पुणे शहराला त्या पाण्याचा कशा पद्धतीने पुरवठा होतो, मुठा नदीवर बांधलेले हे खडकवासला धरण, त्याविषयी डिटेलमध्ये माहिती त्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याचबरोबर आम्ही जिथं जिथं सहलीला गेलो पुण्यातील नागरिकांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी खूप सहकार्य केलं. म्हणजे अगदी ट्रॅफिकचे ठिकाण होते, रस्ता ओलांडताना तिथल्या ट्रॅफिक पोलिसांनी सुद्धा आम्हाला इतकं सहकार्य केलं की म्हणजे त्याचबरोबर मेट्रो ट्रेन मध्ये बसत असताना सुद्धा तिथले जे 2 अधिकारी आहेत ते आमच्या सोबतच होते. त्यांनी सुद्धा मुलांना अतिशय डिटेलमध्ये ट्रेनविषयी माहिती दिली. तर त्याच्या व्हिडिओ क्लिप्स तुम्हाला पाहायला मिळतीलच. तर असं खूप छान पद्धतीने मुलांना माहिती मिळाली आणि सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी या सहलीतून मुलांना सहकार्य मिळाले. तर अशा सहली आम्ही इथून पुढेही आयोजित करत जाऊ आणि मराठी शाळा कुठंही मागं नाहीत हे आम्ही या सहलीतून दाखवून दिलेलं आहे. परी भीमराज भोगडे आहे. माझ्या शाळेचे नाव जी.प. प्राशा शाळा साकत आहे. आम्ही जेजुरीला गेलो होतो. आम्ही सिंहगडावर गेलो होतो. आम्ही कात्रज संग्रहालयाच्या प्राणी संग्रहालयात गेलो होतो. तिथे आम्ही वाघ पाहिला. आम्ही मेट्रोमध्ये गेलो होतो. मेट्रो बसलो होतो. मला सहलमध्ये खूप आनंद वाटला. दत्तात्रय शिंदे. मी साकत शाळेमधील जी.प. शाळा साकत येथील 7वीचा विद्यार्थी आहे. आम्ही सहलीला गेलो होतो. आम्ही मेट्रोत बसलो, सिंहगडावर गेलो होतो, जेजुरीला, खडकवासला धरण, प्राणी संग्रहालय, शनिवारवाडा इथे गेलो होतो. आम्हाला खूप मज्जा आली, एन्जॉय केला. आम्ही जेवण केले. दर सहलीचं आयोजन करण्यात यावं असं आम्ही सरांना आणि मॅडमला विनंती करतो. जिल्हा परिषद शाळेचे जे आता सहलीचा जे नियोजन केलं होतं शाळेने, अगदी उत्तम नियोजन आणि चांगल्या प्रकारचं नियोजन आम्हाला मुलांनी पण सांगितलं की सहल सरांनी जे मार्गदर्शन आम्ही याच्या व्हॉट्सअपला पाहत होतो. सगळ्यात महत्त्वाचं की आमच्या एक अर्धा किलोमीटर इथून रेल्वे गेली. मुलं आम्हाला बरेच वेळेस म्हणत होती की आम्हाला रेल्वेत बसायचं पण मुलांनी आल्यानंतर आम्हाला पहिले वेळेस सांगितलं. म्हणजे माझा पण मुलगा होता त्या म्हणजे पप्पा आम्ही मेट्रोची सफर केली. अरे म्हणलं मला म्हणजे मनाला वाटलं की आपण नाही बसलो पण कमीत कमी मुलं बसले. असं एकदम छान असं म्हणजे मुलांमध्ये उत्सव होता आणि एकदम मस्त असं नियोजन आपल्या सगळ्या शाळेच्या शिक्षकांनी केलं. आणि असे जो उपक्रम आता इथून पुढं सर्व गावातील समाजातील पालकांचा हा कल जिल्हा परिषद शाळेसाठी आवश्यक असला पाहिजे.